देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात मी सुरभी हांडे तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। मंडळी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। हरिपाठात हरीच्या नामस्मरणाला खूप महत्त्व आहे। हरीचे नाम म्हणजेच देवाचे द्वार असे समजले जाते। नामस्मरणाला आणि पुण्याला मर्यादा नसते। आणि हो, आजच्या या कीर्तनातून आपणही नामस्मरणाला सुरुवात करूयात। जय जय राम कृष्ण हरी, हरे जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरे जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम हरी, जय जय राम हरी, जय जय राम जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी, सुख झाले ओ साधनी, सुख झाले ओ साधनी, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी, सुख झाले ओ साधनी, सुख झाले ओ साधनी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हे तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आता सुकृता जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी।
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम एक तत्व नाम दृढ धरी मना एक तत्व नाम दृढ धरे मना एक तत्व नाम दृढ धरी मना एक तत्व नाम दृढ धरे मना हरीची करुणा येईल तुझी हारे से करुणा येईल तुझी हारे से करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद राम सोपे रे राम ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद हे नाम सोपे रे राम कृष्ण वाचेशी सद्गद जपे आधी वाचसी सर्गदा जपे आदि वाचसी सर्गदा जपे आदि नाम परत तत्व नाही जे अन्यथा नाम परते तत्व नाही रे अन्यथा नाम परत तत्व नाही जे अन्यथा नाम परते तत्व नाही रे अन्यथा वायानिक पंथा जाशील गदी मायानिक पंथा जाशील मायानिक पंथा जाशील हरिमुखे मना हरिमुखे मना हरे मुखे मना हरे मुखे हरिमुखे मना हरिमुखे मना हरे मुखे मना हरे मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे ज्ञानदेव मौन जपमाळांतरी ज्ञानदेव मौन जपमाळांतरी ज्ञानदेव मौन जपमाळांतरी ज्ञानदेव मौन जपमाळांतरी करुणी श्रीहरी जपे सदा करुणी श्री हरे जपे सदा करुणी श्री हरे जपे सदा हरिमुखे मना 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी गोपार कुमाई हो पार कुमारी गोपार कुमाई हो पार कुमारी गोपार कुमार पार कुमारी गोपार कुमार पार कुमारी गोपार कुमाई हो पार कुमारी गोपार कुमाई हो पार एक तत्व नाम दृढ धरी मना 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 हरिसी करुणा येईल तुझे हरिसी करुणा येईल तुझे हरिमुखे मना हरिमुखे मना हरी से करुणा येईल तुझी हरी से करुणा येईल तुझे हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे टाळी वाजवा, टाळी सर्वांनी टाळी वाजवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव काळा पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुकोहर महाराज की जय. भक्तराज जटायू महाराज की जय. एक तत्व नाम दृढ धरी मना एक तत्व नाम दृढ धरी मना हरीसी करुणा येईल तुझी हरीसी करुणा येईल तुझी हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी ते नाम सोपेरी रामकृष्ण गोविंदा वाचेशी सद्गद जपे आधी नाम परत तत्व नाही जे अन्यथा वाया आणि कपंथा जाशील जनी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी धरोणी श्री हरी जपे सदा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी विठ्ठल 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 लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण सताजिया दुसरे चरण सताजिया सारे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका
जयांची केली या स्मरण हो ये सकळ विद्येंचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता काय माझी वाणी मानिल संतासी रंजवू चित्तासी आपोलिया आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वैसो पाऊली श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी असो एक तत्वनाम दृढधरी मना हरीशी करुणा येईल तुझी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त योगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ह्या मृत्यू लोकातील जड जीवांचा उद्धार करण्याकरिता अवतीर्ण झालेले संत महात्मे आणि या संत महात्म्यांपैकी एक जे पांडुरंग परमात्म्याचे अवतार आहेत. आपण आरतीच्या वेळेस म्हणत असतो अवतार पांडुरंग नाव ठेवी ज्ञानी यांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे माये बाप अलंकापूर निवासी असणारे ज्ञानोबा राय ज्यांनी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाचा पाया भरलाय अशा ज्ञानोबा रायांचा हरिपाठ या ग्रंथातील 4 चरणाचा व भगवंताच्या नामाची महती सांगणारा अभंग. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. एकंदरीत ज्ञानोबा रायांनी 4 वर्गाकरता 4 ग्रंथ लिहिले. जीवनमुक्त महात्म्याकरता ज्ञानोबा रायांनी अमृत अनुभव नावाचा ग्रंथ लिहिला. योग्याकरिता चांगदेव 65 नावाचा ग्रंथ लिहिला. श्रोत्याकरता ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिलाय. आणि तुम्हा आम्हा जडजीवांना हा भवसागर तारून जाण्याकरिता ज्ञानोबा रायांनी हरिपाठ नावाचा ग्रंथ लिहिला. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आपण जर हरिपाठ या ग्रंथाचा जर विचार जर केला तर ज्ञानोबा रायांनी संपूर्ण हरिपाठामध्ये भगवंताच्या नामाची महती प्रतिपादन केलेली आहे. का? ज्ञानोबा रायांनी हरिपाठ हा ग्रंथ निर्माण करत असताना लिहित असताना ज्ञानोबा रायांनी तुमच्या आमच्या जडजीवांच्या उद्धाराकरिता ज्ञानोबा रायांनी लिहिलेला आहे. आपण जर या मानवी देहाचा विचार जर केला तर किती आहे तुमचा आमचा आयुष्य? अनेक शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आहे. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्य बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहे गा राम राम स्मराधी किंवा क्षणभंगूर नाही भरवसा. या मानवी देहाचा आपण जर विचार केला तर या मानवी देहाचा क्षणभरही विश्वास नाही. जळी बुड बुडे देखता देखता क्षण न लागता दिसे नासे तैसा हा संसार. ज्याप्रमाणे पाण्यावर आलेला बुडबुडा क्षणभरात नाहीसा होतोय तसं तुमचं आमचं जीवन आहे. म्हणून शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेलं आहे, अनेक साधू संतांनी आपल्याला उपदेश करून सांगितलेलं आहे की भगवंताने मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय ना तर एक करा. आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 तेने विन जीवा सुख नो हे. तेने विन जीवा सुख नो हे. ये रतिबाई दुःखाचे जनते हे रतिबाई दुःखाचे जनते. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. तो देव आपण आपलासा करून घेतला पाहिजे. म्हणून भगवंतानं आपल्याला मृत्यू लोकामध्ये पाठवलंय. ते कशा करता पाठवले? कशा करता भगवंतानं आपल्याला जन्माला घातले?
अहो अमरत्व प्राप्त करून स्वर्ग सुखाला जाणाऱ्या देवादिकांना जे मिळत नाही ते मृत्यू लोकात जन्माला आलेल्या मानवी देहाला मिळतंय. असं स्वर्गात काय आहे आपल्याकडे नाही आणि आपल्याकडे काय आहे स्वर्गात नाही. स्वर्गात काय आहे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन केलेलं आहे. स्वर्गात काय आहे एकाच वाक्यात सांगतो. स्वर्गामध्ये अमृत आहे, अमृत. आणि अमृताचा स्वभाव आहे, अमृताचा गुणधर्म आहे. कोणता? जो अमृत पितोय त्याला मरावं लागत नाही. जो अमृत पितोय तो अमर होतोय. मग स्वर्गात अमृत असताना देखील स्वर्गातील देवादिकांनी या मानवी देहाची इच्छा का करावी, अपेक्षा का करावी? असं मृत्यू लोकामध्ये काय आहे? मृत्यू लोकामध्ये भगवंताचं भजन आहे, भगवंताचं नामस्मरण आहे. आणि आपण भगवंताच्या नामस्मरणाचा विचार जर करो गेलो, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताही पेक्षा गोड असणार भगवंताचं नामस्मरण मृत्यू लोकातील या मानवी देहाला मिळालं. ज्ञानोबराय देखील हरिपाठामध्ये सांगतात, नाम अमृत गोडी वैष्णवाला दली, योगिया साधली जीवन कळा. म्हणून भगवंतानं आपल्याला मृत्यू लोकामध्ये पाठवलंय, जन्माला घातलंय. कशा करता पाठवलंय, कशा करता जन्माला घातलंय? अहो त्याची प्राप्ती करून घेण्याकरता, त्याचं भजन करण्याकरिता भगवंतानं आपल्याला मृत्यू लोकामध्ये पाठवलं. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. एका ठिकाणी तुकोबरायांनी गोड वर्णन केलेलं आहे बुवा. कारण भगवंताचं भजन फक्त या मानवी देहानच करता येतंय. इतर योनीमध्ये भगवंता याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. फक्त याच देहानं भगवंताचं भजन करता येतं बुवा. इतर योनीमध्ये भगवंताचं भजनही नाही, भगवंताची प्राप्ती नाही आणि भगवंताची ओळख देखील नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, पशुला पापही कळत नाही, पुण्यही कळत नाही. त्याच्याकरता तुकोबराय एका ठिकाणी गोड वर्णन करतात बुवा. आयुष्याच्या साधने, 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 आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, याच देहानं भगवंताची प्राप्ती करून घेता येते वा. म्हणून मृत्यू लोकामध्ये मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर म्हटलेलं आहे तुकोबरायांनी. ह्या मृत्यू लोकामध्ये फक्त एकच काय, कलियुगा माझी, कलियुगा माझी, करावे कीर्तन, करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, देईल भेटी.
कलियुगामध्ये कीर्तन करावं. कीर्तनाच्या माध्यमातून भगवान परमात्मा भेटी देतोय. ते कीर्तन कोणतं? नाम संकीर्तन. साधन पै सोपे भगवंताचं नामस्मरण. भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर त्या नामस्मरणाचं ऋण भगवंतावरती होत असतं आणि झाल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा ज्या हातांनी ज्या शस्त्राने दुर्जनांचा नाश करतो त्याच हाताने भगवत भक्ताचं रक्षण करत असतो. परंतु भगवत भक्ताच्या केसाला धक्का लागू देत नाही. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. कौरव पांडवांचं युद्ध होण्या अगोदरचा इतिहास. कृष्ण परमात्म्याला कौरवांच्या सभेमध्ये 100 वेळेस शिव्या देणारा कोण? शिशुपाल. शिशुपालांना कृष्ण परमात्म्याला शिव्या देऊ लागला. शिव्या देता देता जवळजवळ 99 शिव्या पूर्ण झाल्या. भगवान परमात्मा काहीच बोलले नाही, पाहत राहिले. आणि ज्या वेळेला 100वी शिवी पूर्ण झाली, कृष्ण परमात्म्यानं मागचा पुढचा विचार न करता सुदर्शन धारण केलं आणि सुदर्शन धारण करून शिशुपालाचा शिरछेद केला. आणि मग शेवटी कौरव पांडवांचं युद्ध संपल्यानंतरचा इतिहास. 99 कौरव मारले, राहिला एकटा दुर्योधन. तो देखील रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, काही क्षणात मरण पावणार. अशा वेळेला गुरुपुत्र अश्वत्थामा दुर्योधनाजवळ गेले आणि दुर्योधनाबरोबर संवाद साधू लागले. आणि बोलता बोलता सांगितलं, मित्रा, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मित्रा तुझा विजय निश्चित आहे. बोल, तुला काय हवं? त्यावेळेला दुर्योधनानं सांगितल्याप्रमाणे अश्वत्थामा गेला, पांडवांना मारण्याकरता गेला. पांडवांच्या पर्णकुटीमध्ये प्रवेश केला. जाऊन बघतो तर पांडवांचे 5 मुलं तिथं झोपलेले. पांडव नव्हते, परंतु तोंडावर कपडा असल्या कारणानं अश्वत्थामाच्या लक्षात आलं नाही. अश्वत्थामानं काय केलं? 5 पांडव समजून पांडवांची 5 मुलं मारली. मारल्याच्या नंतर अश्वत्थामाच्या लक्षात आलं. अश्वत्थामा पळू लागला. घडलेला संपूर्ण वृत्तांत कृष्ण परमात्मा भीमदादा 5ही पांडवांना कळाला. आणि मग कळाल्याच्या नंतर अश्वत्थामा पुढे, भीमदादा मागे. धावता 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 पळता पळता अश्वत्थामाला पकडलं, दंड दिला. सर्वांना ज्ञात आहे, माहीत आहे, फक्त स्पर्श करतो आणि समोर चालतो. आणि मग अश्वत्थामाला ज्या वेळेला दंड दिलाय, मुंडन केलं डोक्याचं, त्यावेळेला मात्र अश्वत्थामाची तळपायाच्या मस्तकापर्यंत गेली. आणि मग त्यावेळेला अश्वत्थामानं काय केलं तर ज्या ठिकाणी पांडवांचा वंशज वाढतोय उत्तरेच्या गर्भामध्ये, अश्वत्थामा विचार करतोय की पांडवांच्या नंतर पांडवांचा वंश शिल्लक ठेवायचा नाही. आणि मग त्यावेळेला अश्वत्थामानं नारायणास्त्राचा उपयोग केला. ज्या ठिकाणी उत्तरेच्या गर्भामध्ये पांडवांचा वंशज वाढतोय त्या गर्भावरती प्रहार केला. भगवंतानं काय केलं? ज्या सुदर्शनानं कौरवांच्या सभेमध्ये शिशुपालाचा वध केला होता, तेच सुदर्शन घेऊन सूक्ष्म रूप धारण करून उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश करून त्याच सुदर्शनानं उत्तरेच्या गर्भामध्ये असणारा पांडवांचा वंशज त्याचं रक्षण केलं. परंतु केसालाही धक्का लागू दिला नाही. ही नामस्मरणाची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. कौरव किती होते? कौरव 100, पांडव 5. मग 100 कौरवांपैकी भगवंतानं एकही ठेवला नाही वा. आणि 5 पांडवापैकी एकाच्या केसाला धक्का लागू दिला नाही. ही कशाची ताकद आहे? आपण पांडवांचा जर विचार केला तर तुकोबरायांनी गोड वर्णन केलेलं आहे. व पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. परित्या देवा आठवीत. परित्या देवासी आठवीत.
पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती. पाचही पांडव रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण करत होते, भजन करत होते. त्या कारणानं कृष्ण परमात्म्याकडे काय कमी होतं? काय कमी होतं भगवंताकडं? द्वारकेचा राजा, ब्रह्मांडाचा नायक, विश्वाचा जनिता, द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण काय कमी होतं भगवंताकडं? तरी सुद्धा द्वारकेचा राणा पांडवा घरी तो कृष्ण परमात्मा येऊन पांडवांच्या घरी राहिला. ही कशाची ताकद आहे? तर भगवंताच्या नामस्मरणाची. म्हणून ज्ञानोबाराय आपल्याला उपदेश करून सांगतात की ते भगवंताचं नामस्मरण एक तत्वानं घ्या, असा मनाला उपदेश ज्ञानोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतात. दृढधरी मना एक तत्व नाम दृढधरी मना एक तत्व नाम दृढधरी मना एक तत्व नाम दृढधरी मना हरिसे करुणा येईल तुझी हरिसे करुणा येईल तुझी हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना. ज्ञानोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात एक तत्व नाम दृढधरी मना हरीशी करुणा येईल तुझी. ज्ञानोबाराय मनाला सांगतात की हे मना एक तत्वानं भगवंताचं नामस्मरण कर, धर. वास्तविक आपलं मन भगवंताकडे जातच नाही बा, आपलं मन परमार्थाकडे जातच नाही. आणि एकदा गेलं र गेलं परत माघारी येत नाही. म्हणून तर तुकोबरायांना म्हणावं लागलं आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया. एकदा भगवंताकडे गेलं र गेलं की पुन्हा पाठीमाग येत नाही. म्हणून ज्ञानोबाराय त्या मनाला उपदेश करतात एक तत्व नाम दृढधरी मना हरीशी करुणा येईल तुझी. हे म्हणा भगवंताचं नामस्मरण कर, धर. आणि एकदा की भगवंताचं नामस्मरण केलं, धरलं, फायदा काय? हरीशी करुणा येईल तुझी. भगवत भक्ताची करुणा त्या भगवान परमात्म्याला येत असते. मग कोणाची करुणा आली? सर्वांना कथाभाग माहीत आहे. ज्या वेळेला भक्त प्रल्हादाची आई कयादू माता नारद महर्षींना भेटली आणि मग ज्या वेळेला नारद महर्षींच्या आश्रमामध्ये कयादू मातेला नारद महर्षी घेऊन गेले, त्यावेळेला कयादू मातेच्या गर्भामध्ये भक्त प्रल्हादाचा अंश तिळ 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 वाढत होता. आणि त्यावेळेला नारद महर्षींच्या आश्रमामध्ये रात्रंदिवस एकच धंदा चालू होता. कोणता? दीन रजनी हाची धना दीन रजनी हाची धना दिला रजन्याची गंगा दिला रजन्याची गंगा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दीन रजनी हाची धना दीन रजनी हाची धना. रात्रंदिवस दिनरजनी हाची धंदा. रात्रंदिवस त्या भगवंताचं भजन चालू होतं. श्रीमन्नारायण नारायण नारायण. आणि मग त्या नारद महर्षींच्या भजनाचा असा परिणाम झाला, कयादू मातेच्या गर्भावरती सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता. नारद महर्षींचं भजन कयादू मातेच्या गर्भात असणारा भक्त प्रल्हादाचा अंश ऐकू लागला. आणि मग कालांतरानं ज्या वेळेला भक्त प्रल्हादाचा अवतार झाला, जन्माला आला, ज्या जीवानं आईच्या गर्भामध्ये त्या नारायणाचं भजन ऐकलंय, भगवंताचं भजन ऐकलंय, तो जन्माला आल्याच्या नंतर काय गोटे खेळल का? पत्ते खेळल का? नाही.
जन्माला आल्यापासून भक्त प्रल्हादानं त्या नारायणाचं भजन सुरू केलं. परिणाम भक्त प्रल्हादाच्या वडिलांना हिरण्यकश्यपूला मात्र ते पटत नव्हतं. वेळोवेळी भक्त प्रल्हाद भजन करायचे, परंतु हिरण्यकश्यपू त्याला अप्रतिकार करायचे, विरोध करायचे. शेवटी हिरण्यकश्यपूनं भक्त प्रल्हादाला शाळेत टाकलं. शाळेत देखील भक्त प्रल्हाद शांत बसले नाही. मग शाळेत येणारे जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना भक्त प्रल्हादानं नारायणाच्या भजनाचं वेळ लावलं. शेवटी हिरण्यकश्यपूच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. शेवटी म्हटले आता याला जिवंत ठेवायचं नाही. मग द्वारपालांना सांगितलं, शिपायांना सांगितलं, हातपाय बांधा, उंच कड्यावरती न्या, ढकलून द्या. उंच कड्यावरती नेलं, हातपाय बांधले, ढकलून देणार. अशा वेळेला भक्त प्रल्हादाच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू होतं. उंच कड्यावरून ढकलून दिलं, परंतु भक्त प्रल्हादाच्या केसालाही धक्का. हरीशी करुणा येईल तुझी. एवढ्यावरही थांबले नाही. हातपाय बांधा, उकळते तेला टाका. खळखळ 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 असं उकळी येणारं तेल त्या तेलामध्ये भक्त प्रल्हादाला टाकलं, परंतु भक्त प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही. हरीशी करुणा येईल तुझी. हातीच्या पायाखाली दिलं, केसालाही धक्का लागला नाही. आणि मग शेवट सकाळ नाही, दुपार नाही, सायंकाळ नाही, अशा वेळेला भक्त प्रल्हाद आपल्या अंगणामध्ये भगवंताचं नामस्मरण करत बसले होते. तेवढे तिथून हिरण्यकश्यपू गेले. पाहताय हिरण्यकश्यपूच्या तळपायाच्या मस्तकापर्यंत गेली आणि विचारले, म्हटले काय रे, ज्या नारायणाचं तू भजन करतोय तो नारायण कुठे? त्यावेळेला भक्त प्रल्हाद गालाची गालात असले आणि म्हटले, बाबा तो कुठं नाही, बाबा तो कुठं नाही. अहो बाबा तुमच्यातही तोच आहे, माझ्यातही तोच आहे. बाबा चराचरामध्ये माझा नारायणच आहे. म्हणून तर ज्ञानोबरायांना म्हणावं लागलं, सर्व घटी राम देहा देई एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. माझा नारायण कुठं नाही. आणि मग हिरण्यकश्यपू म्हटले, का रे या खांबामध्ये तुझा नारायण आहे का? त्यावेळेला भक्त प्रल्हाद म्हटले, हो बाबा या खांबामध्ये देखील माझा नारायणच आहे. असं म्हटल्याच्या नंतर दुर्जन तो लात मारी स्तंभी नरहरी प्रगटला. हिरण्यकश्यपूने त्या खांबाच्या लात मारल्याबरोबर त्या खांबामधून नरसिंह भगवान परमात्मा प्रगट झाले. हिरण्यकश्यपूचा वध केला आणि भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं. आलिया आघात निवाराया, ही कशाची ताकद आहे. हरीशी करुणा येईल तुझी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, टाळी वाजवा टाळी. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. त्या भगवंताचं नामस्मरण घे कर. ते भगवंताचं नामस्मरण कसं आहे अभंगाचं दुसरं ते चरण. नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद. वाचे श्री सद्गद जपे आदि, वाचे श्री सद्गद जपे आदि, हरि मुखे मना, 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 हरि मुखे मना. ज्ञानोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात ते भगवंताचं नामस्मरण कसं आहे. ते नाम सोपे रे
रामकृष्ण गोविंदा वाचेशी सद्गदा जपी आधी. ते भगवंताचं नामस्मरण सोपं आहे. किती सोपं आहे? तेच भगवंताचं नामस्मरण घेऊन, तेच भगवंताचं नामस्मरण करून माझ्या ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा पाया भरला. तर माझे जगद्गुरु तुकोबाराय इह लोकाचं उल्लंघन करून आपला सदैव देह वैकुंठाला घेऊन गेले. इतकं ते भगवंताचं नामस्मरण सोपं आहे. म्हणून ह्या मृत्यू लोकामध्ये भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरा पर्यायच नाही. अभंगाचं तिसरं चरण. नाम परते तत्व नाही रे अन्यथा वायानिक पोता जासी वदनी वायानिक पोता जासी जनी. नाम परते तत्व नाही रे अन्यथा वायानिक पंथा दासी जनी वायानिक पंथा दासी जनी. ह्या मृत्यू लोकामध्ये हा भवसागर तारून जाण्याकरिता भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरा पर्यायच नाही. का? मी प्रमाण बोलून गेलो. ह्या मृत्यू लोकामध्ये फक्त भगवंताचं नामस्मरणच आपल्याला हा भवसागर तारून जाण्याकरता कारणीभूत आहे. बा ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, योग्याची या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचाची वाटा भागाला. किंवा हरिपाठामध्ये सांगतात, योग याग विधी येणे नोवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. म्हणून मृत्यू लोकामध्ये ह्या मानवी देहाचा उद्धार होण्याकरिता एक भगवंताचं नामस्मरणच कारणीभूत आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय करा क्षमा अपराध महाराज तुझे नाही विचारिला अधिकारणी करा क्षमा अपराध महाराज तुझे. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुझे. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की. मग मंडळी, आजपासून नामस्मरणाला सुरुवात करताय ना? पुन्हा भेटूयात पुढच्या कीर्तनात. जय हरी विठ्ठल.